मान्सून काहीसा रेंगाळलेला असला तरी आता पुढे सरकतोय। आता केरळच्या जवळपास तो पोहोचलेला आहे। तो पुढच्या 4-5 दिवसात केरळमध्ये पोहोचेल असाही अंदाज आहे। दुसरीकडे हवामान खात्याने नव्या अंदाजात यावर्षी आणखीन कमी मान्सूनचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे दुष्काळाची छाया आणखीन गडद झाली आहे। यावेळी शेतकऱ्यांची पेरणीची घाई त्यांनी करू नये असा तज्ञांनी सल्ला दिलेला आहे। बघूया पाऊस, पाणी आणि शेती संदर्भातला हा रिपोर्ट। केरळमध्ये चांगल्या सरी बरसतात आणि मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण आहे। पण यावर्षी पुढच्या 4 महिन्यांत मान्सून फक्त 90%च होईल असा हवामान खात्याचा नवा अंदाज आहे। महाराष्ट्रात 94%पेक्षा कमी पाऊस होणार आहे। 10% कमी पाऊस म्हणजे दुष्काळाला निमंत्रणच। 2015 नंतर म्हणजे 10 वर्षांनंतर कमी पावसाची स्थिती यावर्षी येण्याची चिन्ह आहेत। त्यातही महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये पावसाचं प्रमाण सामान्य स्थितीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे खरीप हंगाम, पाणी टंचाई आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। मान्सूनच्या सुरुवातीलाच पाऊस कमी पडल्यास खरीप हंगामावर त्याचा थेट परिणाम होणार आहे। भात, कडधान्य आणि तेलबिया यांसारख्या प्रमुख पिकांच्या पेरणीत विलंब होण्याची शक्यता असते। हवामान खात्याच्या नव्या अंदाजानंतर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला तज्ञ देत आहेत। 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असा तज्ञांचा सल्ला आहे। 100 मिलीमीटर म्हणजे कसं समजायचं? 4 इंचाचा जवळपास पाऊस। आता 4 इंच कसं शेतकऱ्यांकडे मोजमाप म्हणतं थोडंच आहे। मग आता त्याच्यामध्ये एक म्हणजे पाऊस पडला पेरणी योग्य की नाही याच्यासाठी वरचा थर काढून मातीचा गोळा तयार करायचा। मातीचा गोळा तयार करून चांगला बॉल सारखा त्याला दाबायचा, वर फेकायचा आणि झेलायचा। आणि झेलताना जर तो तुटला नाही, फुटला नाही तर समजायचं की आता पेरणी योग्य पाऊस झालेला आहे आणि अशा वेळा पेरणी सुरू करावी। यावेळी कमी पाऊस होणार असल्यानं एकल पीक घेणं शेतकऱ्यांनी टाळायला हवं असं तज्ञांचं मत आहे। वेगवेगळी पिकं घेताना पाऊस, पाणी आणि पेरणीचं योग्य संयोजन शेतकऱ्यांना करावं लागणार आहे। पारंपरिक पिकं जी पारंपरिक पद्धतीने घेतात तेच घेणं, परंतु याच्यामध्ये एकच आहे की थोडंसं कमी पावसामध्ये येणाऱ्या पिकाच्या जातीची या वेळेला म्हणजे वाण निवडणं हे एक प्राथम्य राहील। त्याच्यानंतर खताच्या बाबतीमध्ये जी मात्रा आहे ती जपून द्यावी लागेल आणि या संदर्भातला जो बहुपिक पद्धती ही अंमलात जर आणली तर त्यामुळे चांगलं राहील असं मला वाटतं। गेल्या 25 वर्षांत 5 वेळा कमी पावसाची स्थिती आली आहे। कमी पावसानं दुष्काळी स्थिती निर्माण होतेच आणि त्याचे परिणामही सर्वांना भोगावे लागतात। शेतीसाठी चिंतेची बाब, भात, डाळी, तेलबियांच्या उत्पादनावर परिणाम। खाद्यान्न, डाळी, भाज्यांची आवक कमी झाल्यास महागाई वाढणार। पिण्याचं पाणी, सिंचन, उद्योग आणि वीज उत्पादनावरही परिणाम। कमी पाऊस आणि अधिक उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम। थोडक्यात कमी पावसामुळे खरीप हंगाम, पाणी पुरवठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। पाणी साठवणूक आणि संवर्धन वाढवा। शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन कृषी योजना तयार ठेवा। उष्माघात टाळण्यासाठी थंड निवारा केंद्र सुरू करा। पिण्याच्या पाण्याची टंचाई रोखा। हवामानानुसार योग्य बियाण्यांची उपलब्धता करा। जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना। पुढे काही होईल ते होईल, पण मान्सून कधी येणार याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे। केरळमध्ये मान्सून पूर्व सरी जोरदार बरसतात। त्यातच मान्सून शनिवारी थोडा पुढे सरकलाय। पुढच्या 4 ते 5 दिवसांत केरळ, तामिळनाडूमध्ये येण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय। आतापर्यंतचा पॅटर्न असं दिसत आहे, मान्सूनची परिस्थिती खूप अनुकूल दिसत आहे। येत्या 24 ते 36 तासात हे पूर्ण राज्य केरळ, कर्नाटक इथे ते आता हळूहळू वाढणार आहे। मान्सून पुढे सरकणार आहे आणि मुंबईसह महाराष्ट्रात सुद्धा आता ह्याचा इफेक्ट दिसणार आहे। खास करून विदर्भ वगैरे ह्या एरियात आता पाऊस खूप मोठा असणार। गारपिटीची शक्यता सुद्धा असं वर्तवण्यात आलेली आहे। ते 2-3 जून पासून आहे आणि 3
4 जून दरम्यान मुंबईत सुद्धा पावसाची शक्यता जाणवत आहे आणि तसंच हळूहळू फ्लो वाढेल आता मान्सूनचा. मेजर जो काही ऑब्स्ट्रक्शन आहे सध्या काही दिसत नाहीये. पूर्ण फ्लो मध्ये येईल. थोडे 7-8 दिवस लागतील आपल्याला मान्सून पुढे हळूहळू सरकायला. मग त्यानंतर 9-10 तारखेपासून म्हणायला काही हरकत नाही, मुंबईत दररोज पाऊस चालू होईल. थोडक्यात मान्सून लवकरच येईल आणि त्याआधी मान्सून पूर्व सरीही बरसतील. पण एल निनोचं संकट मात्र यावर्षी शेतीचं आणि अर्थकारणाचं गणित बिघडवण्याची चिन्ह आहेत. त्याचबरोबर कमी पावसाची स्थिती आणि उष्णतेच्या झळा सोसण्याची तयारी ठेवावी लागेल असं चित्र सध्या दिसतंय.